नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी हा महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। चालू घडामोडी या महत्त्वाच्या विषयावर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात, त्यासाठी या विषयाला खूप महत्त्व आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी या विषयाचे आपण एकूण 32 प्रश्न अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना किती वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 3 वर्षासाठी। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना 3 वर्षासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या पदासाठी 3 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शक्तिकांत दास हे आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डिसेंबर 2024 पर्यंत असतील, त्यामुळे शक्तिकांत दास यांना 3 वर्षांची मुदतवाढ मिळालेली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शरद पवार। शरद पवार यांची मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। IPL स्पर्धा 2021 कोणी जिंकली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चेन्नई सुपर किंग्स। चेन्नई सुपर किंग्स या टीमने IPL 2021 जिंकलेली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। 2021चा क्रिकेट विश्वकप कोणी जिंकला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया या देशाने 2021 मध्ये जो विश्वकप झाला तो जिंकलेला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। 2022च्या IPLच्या पुढील हंगामात कोणत्या 2 नवीन टीमचा समावेश होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अहमदाबाद व लखनौ। अहमदाबाद व लखनौ या 2 नवीन टीमचा 2022च्या IPLच्या हंगामात समावेश होणार आहे। 2 नवीन टीम येणार आहेत, त्या आहेत अहमदाबाद व लखनौ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कालावधी कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 3 ते 5 डिसेंबर। 3 ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे। ते नाशिक या ठिकाणी होणार आहे। IMP प्रश्न आहे, सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। भारताच्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओडिशा। ओडिशा या ठिकाणी भारताच्या अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। मिस इंटरनॅशनल वर्ल्ड 2021 किताब कोणी जिंकला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर अक्षता प्रभू। डॉक्टर अक्षता प्रभू यांनी मिस इंटरनॅशनल वर्ल्ड 2021 हा किताब जिंकलेला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। कोणत्या देशाने भारताचा चिंताग्रस्त यादीत समावेश केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका। प्रश्न क्रमांक 9 आहे कोणत्या देशाने भारताचा चिंताग्रस्त यादीत समावेश केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका। अमेरिका या देशाने भारताचा चिंताग्रस्त यादीत समावेश केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10। कोणत्या देशासोबत भारताने कोकण शक्ती सराव आयोजित केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे युनायटेड किंगडम। युनायटेड किंगडम या देशासोबत भारताने कोकण शक्ती सराव केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11। फैजाबाद रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अयोध्या कॅट रेल्वे स्थानक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 2025 पर्यंत किती रुपयांचे संरक्षण उपकरणे निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 35,000 कोटी। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 2025 पर्यंत
35,000 कोटी रुपयांचे संरक्षण उपकरणे निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. फिफा फुटबॉल क्रमवारीत 2021 मध्ये कोणता देश पहिल्या स्थानी आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बेल्जियम. बेल्जियम हा देश फिफा फुटबॉल क्रमवारीत 2021 मध्ये पहिल्या स्थानी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. जागतिक आयोडीन कमतरता दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर या दिवशी जागतिक आयोडीन कमतरता दिन पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. द फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने कोणत्या देशाला करड्या यादीत कायम ठेवले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान. द फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने पाकिस्तान या देशाला करड्या यादीत कायम ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. कोणत्या दिवशी भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत 100 कोटी मंत्र वाटपाचा टप्पा पार केला? इथं कोरोना असा शब्द आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर 2021 या दिवशी 100 कोटी मंत्र वाटपाचा टप्पा पार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. नुरी नावाचा स्वदेशी बनावटीचा पहिला अंतराळ अग्निबाण कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? प्रश्न क्रमांक 17 आहे नुरी नावाचा स्वदेशी बनावटीचा पहिला अंतराळ अग्निबाण कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया या देशाने नुरी नावाचा स्वदेशी बनावटीचा पहिला अंतराळ अग्निबाण प्रक्षेपित केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. DRDOने 2021 मध्ये कोणत्या स्वदेशी बनावटीच्या मानवविरहित हवाई वाहनाची यशस्वी चाचणी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अभ्यास. DRDOने 2021 मध्ये अभ्यास या स्वदेशी बनावटीच्या मानवविरहित हवाई वाहनाची यशस्वी चाचणी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतात सर्वाधिक आगपेटी म्हणजेच माचीसचे उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक आगपेटी किंवा माचीसचे उत्पादन केले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ हे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. कृषी कर्ज मित्र योजना कोणत्या राज्याने सुरू केली? IMP प्रश्न आहे. योजनांवर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. तर कृषी कर्ज मित्र योजना ही महाराष्ट्र म्हणजेच आपल्या महाराष्ट्र या राज्याने सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. जागतिक भूक निर्देशांकाची सुरुवात कधीपासून झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2006. 2006 पासून जागतिक भूक निर्देशांकाची सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. धिस परफेक्ट डे. धिस परफेक्ट डे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फिलिप K. डिक हे धिस परफेक्ट डे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. शी गोज टू वॉर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? शी गोज टू वॉर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रश्मी सक्सेना. रश्मी सक्सेना या शी गोज टू वॉर या पुस्तकाच्या लेखिका आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. आंतरराष्ट्रीय अंतराळ यात्री परिषद तर परिषद आहे 72वी कोठे संपन्न झाली? किंवा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की 72वी आंतरराष्ट्रीय अंतराळ यात्री परिषद कोठे संपन्न झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दुबई म्हणजे संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी 72वी आंतरराष्ट्रीय अंतराळ यात्री परिषद दुबई संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी संपन्न झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. 25 ऑक्टोबर 2021 रोजी माड्रिड प्रोटोकॉल यावर स्वाक्षरी करणारा 109वा देश कोणता ठरला?
तर या प्रश्नाचे उत्तर देखील संयुक्त अरब अमिरात हे आहे. 25 ऑक्टोबर 2021 रोजी मायडेट प्रोटोकॉल यावर स्वाक्षरी करणारा 109वा देश ठरला आहे संयुक्त अरब अमिरात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सर्वात शाश्वत परिवहन व्यवस्था असलेल्या शहरासाठीचा पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ. प्रश्न क्रमांक 27 आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सर्वात शाश्वत परिवहन व्यवस्था असलेल्या शहरांसाठी पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सर्वात शाश्वत परिवहन व्यवस्था असलेल्या शहरासाठीचा पुरस्कार केरळ या राज्याने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रजनीकांत. रजनीकांत यांना 58वा दादासाहेब फाळके पुरस्कार 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा रजनीकांत यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कंगना रनावत. कंगना रनावत यांना राष्ट्रीय पुरस्कार 2019 मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ह्या ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मनोज वाजपेयी. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019 मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता मनोज वाजपेयी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 25 ऑक्टोबर. 25 ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. भारत तिबेट सीमा पोलीस 24 ऑक्टोबर 2021 इथं 21 आहे 2021. भारत तिबेट सीमा पोलीस 24 ऑक्टोबर 2021 रोजी कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 60वा. भारत तिबेट सीमा पोलीस 24 ऑक्टोबर 2021 रोजी 60वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.